शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि अर्जामध्ये पक्षाच्या नावापुढे शिंदेंच्या शिवसेनेचं नाव लिहिण्यात आलंय। त्यामुळे नाशिकमधून शांतिगिरी महाराज महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान पक्षाकडून शांतिगिरी महाराजांना एबी फॉर्म दिला नसल्याची माहिती मिळतेय। नाशिकमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शांतिगिरी महाराज अतिशय उत्सुक होते, पण उमेदवारीचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। एकीकडे राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, तर महायुतीचा उमेदवार अजूनही निश्चित होत नाहीये। छगन भुजबळ यांनी या उमेदवारीतून माघार घेतली आहे। हेमंत गोडसे अजूनही इथे इच्छुक असल्याचं कळतंय, तर त्यांच्या परिवारातील एका सदस्याचं नाव देखील इकडे पुढे आलेलं होतं। दरम्यान शांतिगिरी महाराजांनी प्रचाराला सुरुवात करत आपला उमेदवारी अर्जही दाखल केलाय आणि या सगळ्या संदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य करणं टाळलेलं आहे, प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारी अर्जामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं नाव नमूद करण्यात आलंय। त्यामुळे तेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत का हा प्रश्न उपस्थित केला जातोय, पण पक्षाच्या वतीनं अजूनही एबी फॉर्म देण्यात आलेला नाही असं सांगितलं गेलंय। जय बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्वच पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे आमची जी लोकसभेची कमिटी आहे त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय ही संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहेत आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती, कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? हे श्री एकनाथजी शिंदे गट। दरम्यान या सगळ्या प्रकारावरती मंत्री छगन भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ते बसून सोडवतील, ते नाव जाहीर करतील, त्यावेळेला बघू। ते ज्यांचं नाव जाहीर करतील त्यांचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे। बाकी तोपर्यंत जे आहे सगळे लोक येणारच, विरोधी पक्षाचे येणार, ज्यांना वाटतं की शिवसेनेचं तिकीट मला मिळणार ते मिळणार। आता कोणी किती आपला विरोधक असला किंवा आपला पाठण निवडणुकीमध्ये तर प्रत्येकजण प्रत्येकाला भेटणार आणि आपण प्रत्येकाचा आदर ही आपली संस्कृतीच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।